आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये रौप्य पदक मिळवले। टोकियो ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज यंदा सुवर्ण पदक मिळवू शकला नाही, पण त्याच्या रौप्य पदकाने भारतीयांना मात्र आनंद दिला आहे। त्याच्या या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजच्या यशाबद्दल कौतुक केले आहे, तसंच त्याचं अभिनंदन देखील केलं आहे। भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 89.45 मीटर दूर भाला फेकून रौप्य पदकाला गवसणी घातली आहे। यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरजमुळे भारताच्या झोळीत 5वं पदक पडलं आहे। टोकियो ऑलिम्पिक मध्ये नीरजने सुवर्ण पदक पटकावलं होतं, मात्र यंदा तो त्याचं सुवर्ण पदक राखू शकला नाही। पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तब्बल 92.97 मीटर दूर भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलं आहे। नीरज सुवर्ण पदक जिंकू शकला नसला तरी त्याच्या रौप्य पदकाने भारतीय नागरिक सुखावले आहेत। देशभरातून नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नीरजची पाठ थोपटली आहे। मोदी यांनी एक्स या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत नीरजला शाबासकी दिली आहे। मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, नीरज चोप्रा हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे। त्याने वेळोवेळी त्याची प्रतिभा दाखवली आहे। त्याने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदकाला गवसणी घातल्यामुळे भारतीय नागरिक सुखावले आहेत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरजचं अभिनंदन। देशात तयार होणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी तो प्रेरणास्त्रोत आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।